2-3 दिवस सलग भाजीपोळी झाली की असं वाटतं काहीतरी वेगळं करायला हवं आणि तेही पोटभरीचं. स्पेशली संध्याकाळच्या जेवणामध्ये पोटभरीचं काय करावं हे कधीकधी सुचत नाही. म्हणूनच आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये केल्या जातात त्या म्हणजे चकोल्या, ज्यांना वरण फळं, डाळ चकोल्या असं देखील म्हणतात. करायला सोप्या असल्या तरी देखील निगुतीने केल्या तरच त्या व्यवस्थित दाटसर आणि चवदार अशा होतात. आज मी तुम्हाला माझ्या घरची पद्धत म्हणजेच चमचमीत झणझणीत चकोल्या शिकवणार आहे. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला डाळ शिजवून घ्यायची. तर मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. व्यवस्थित निवडून साफ करून घ्यायची आणि 2-3 वेळा आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. डाळीचं जे पांढरं पाणी आहे ना ते आपल्याला टाकून द्यायचं आहे. जोपर्यंत नितळ पाणी डाळीचं येत नाही तोपर्यंत आपल्याला 2-3 वेळा स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे. हे बघा, हे जे पांढरं पाणी आहे ना ते आता टाकून देऊया आणि आपण स्वच्छ असं पाणी पुन्हा डाळीमध्ये टाकून घेतलेलं आहे. ही तुरीची डाळ जी आहे ना ती आपल्याला अशीच शिजवायची नाही आहे. त्यामध्ये आपण 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात, व्यवस्थित सोलून लसूण घेतलेला आहे. त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो टाकत असताना लक्षात ठेवायचं टोमॅटोचं बी जे आहे ते आपण इथे काढून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा तेल टाकून कुकरच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित अशी डाळ शिजली जाते. तेल टाकल्यामुळे एकदम नरम अशी डाळ शिजते आणि पटकन शिजते. डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घ्यायचं आहे. इथे मी गव्हाची कणिक घेतलेली आहे. बघा, जेवढी आपली क्वांटिटी आहे, जेवढ्या माणसांसाठी आपण चकोल्या करत आहोत त्यानुसार आपण इथे पीठ घ्यायचं आहे. तर 2 वाट्या मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ टाकून आपल्याला पिठाचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवायचं हे जे पीठ आहे ना, आपण जी कणिक मळत आहोत ती आपल्याला चपातीला जशी आपण सॉफ्ट अशी मळतो ना तशी भिजवायची नाही आहे. थोडीशी घट्टसर भिजवायची आहे. व्यवस्थित कणिक मळून झाल्यानंतर थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा सॉफ्ट करून घ्यायची आणि 5-10 मिनटं आपल्याला भिजू द्यायची आहे. तोपर्यंत आपण आपल्या कुकरच्या शिट्ट्या देखील होतात आणि कुकर पूर्णपणे थंड देखील होतो. तर बघा, आता कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे, त्याची वाफ पूर्ण गेलेली आहे आणि डाळ चेक करून घ्यायची. तर डाळ इथे व्यवस्थित शिजलेली आहे. डाळ जी आहे ती आपल्याला पळीने हटवून घ्यायची आहे. खूप देखील जास्त आपल्याला तिचा गाळ करायचा नाही आहे. थोडीफार डाळ त्यामध्ये दिसली पाहिजे अशा पद्धतीचीच आपण डाळ इथे हटवून घेणार आहोत. गरम असतानाच डाळ हटवून घेतली ती व्यवस्थित हटली जाते. त्यानंतर आता लगेचच आपण फोडणी करून घ्यायची. तर कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून मोहरी टाकायची. मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि कढीपत्ता टाकलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि आपण आता इथे 1.5 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. तर आपण तिखट चकोल्या करत आहोत झणझणीत अशा, त्यामुळे मी इथे कांदा लसूण मसाला वापरला आहे. आणि हा जो मसाला आहे तो जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं मी डाळीचं पाणी टाकलेलं आहे आणि मसाला जो आहे तो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर ही जी हटवून घेतलेली डाळ आहे ना ती आपण त्यामध्ये टाकून घेऊन मिक्स केलेलं आहे. आता ही जी डाळ आहे ती आपल्याला घट्ट करायची नाही आहे, कारण आपण यामध्ये चकोल्या बनवून टाकणार आहोत. त्यानंतर आणखी घट्ट हे डाळ होते, त्यामुळे थोडीशी पातळच डाळ करायची. तर बघा, अशा पद्धतीने आपण डाळ पातळ अशी करून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि डाळीला छान उकळी येऊ द्यायची. डाळीला उकळी येत आहे तोपर्यंत आपण इथे चकोल्या लाटून घ्यायच्या. पुन्हा एकदा पीठ थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आणि लगेचच आता मी पिठाचे इथे 3 भाग करून घेते आहे. 3च पोळ्या मी इथे करणार आहे मोठ्या मोठ्या. चकोल्या करत असताना खूप देखील पातळ आपल्याला लाटायच्या नाही आहेत. जर आपण जास्त पातळ चकोल्या केल्या ना तर त्याचा गाळ होईल. चकोल्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित त्यामध्ये दिसला पाहिजे. व्यवस्थित अशा त्या चकोल्या झाल्या पाहिजे, त्यामुळे खूपच पातळ इथे चकोल्या आपल्याला करायच्या नाहीत. ही जी चपाती आपण करून घेत आहोत ना ती आपल्याला नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी लाटून घ्यायची आणि त्याच्या चकोल्या व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायच्यात. बघा, आता इथे पूर्णपणे ही पोळी लाटून घेतलेली आहे. भरपूर मोठी पोळी तयार झाली आहे. अगदी पोळपाट गच्च भरला आहे तेवढी मोठी पोळी मी इथे बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी अशा पद्धतीच्या चौकोनी आकारच्या चकोल्या केलेल्या आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कापण्याच्या आकारात देखील चकोल्या करू शकता. मी ते सर्व चकोल्या करून एका ताटामध्ये काढून घेतल्यात आणि डाळीला देखील छान उकळी आलेली आहे. तर आता मी पुन्हा गॅस फास्ट केला आहे. डाळ पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची. बघा, पातळच आहे डाळ आणि या उकळीमध्येच आपल्याला चकोल्या टाकून घ्यायच्या. तर चकोल्या डाळीमध्ये सोडत असताना
जास्त सोडायच्या नाहीत, एक एकच चकोली आपल्याला डाळीमध्ये सोडायची आहे उकळीमध्ये. उकळी कंटिन्यू आलीच पाहिजे डाळीला. जर तुम्ही एकदम चकोल्या सोडल्या ना त्याचा गाळ होईल, गोळा तयार होईल पिठाचा. प्रत्येक चकोली जी आहे ती सेपरेट आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे एक एक करूनच उकळीमध्ये सोडायची आणि चकोल्या सोडत असताना डाळीला कंटिन्यू उकळी आलीच पाहिजे. बघा आता सर्व चकोल्या मी ते सोडून घेतल्या. ज्या ज्या चकोल्या शिजलेल्या आहेत ना त्या वरती अशा तरंगतात. बघा आता इथे सर्व चकोल्या व्यवस्थित वरती आलेल्या आहेत आणि उकळी अजूनही डाळीला येतच आहे. आता सर्व चकोल्या यामध्ये टाकून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं नाही आहे, हे उतू जाऊ शकतं. त्यामुळे चकोल्या ज्या आहेत त्या अर्धवट झाकण ठेवून तुम्ही 5-10 मिनटं शिजवू शकता किंवा नाही ठेवलं झाकण तरी देखील चालेल. सर्व चकोल्या 10 मिनटं मी कमी गॅसवर व्यवस्थित शिजवून घेतलेल्या आहेत. सर्व चकोल्या व्यवस्थित झाल्यात आणि डाळीचा जो दाटसरपणा जो आहे तो देखील डाळीला व्यवस्थित आलेला आहे. पाणी असं अजिबात दिसत नाही आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. सर्वात शेवटी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि इथे चकोल्या तयार झालेल्या आहेत. मी देखील चकोल्या करत असताना हीच पद्धत वापरता का ते देखील मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.